थंडी आली की सगळं शांत होतं, पण आपल्या शरीरात मात्र एक अदृश्य लढाई सुरू होते. थंडी वाढली की हार्ट अटॅकचे प्रमाण जवळपास 30 ते 40% वाढते. पण नेमकं का? हिवाळा हृदयाचा शत्रू कसा ठरतो? नमस्कार, मी डॉक्टर कोमल कदम. आजचा हा व्हिडिओ तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाचा जीव वाचवू शकतो, त्यामुळे पूर्ण शेवटपर्यंत नक्की बघा. थंडीत सगळ्यात पहिली प्रतिक्रिया कोणती होते माहीत आहे का? तर ब्लड वेसल्स आपल्या शरीरातील ब्लड वेसल्स ताबडतोब आकुंचन पावतात. यालाच वेसोकन्स्ट्रिक्शन असे म्हणतात. यामुळे शरीर उष्णता बाहेर जाण्यापासून थांबवतं, पण ही नैसर्गिक प्रक्रिया हृदयावर मोठा ताण टाकते. ब्लड वेसल्स आकुंचन पावल्यामुळे रक्तदाब झपाट्याने वाढतो. हृदयाला रक्त पंप करण्यासाठी जास्त जोर लावावा लागतो. ज्यांच्या आर्टरीजमध्ये आधीच ब्लॉक आहेत त्यांच्यासाठी हे धोकादायक ठरते. थंडी वाढली की हृदयाचं काम दुपटीने वाढतं, पण ऊर्जा तितकी मिळत नाही. आपल्याला थंडीत फक्त पाणीच गोठतं, पण तुम्हाला माहीत आहे का, थंडी रक्तालाही जाड बनवते. या प्रक्रियेलाच इन्क्रीज इन ब्लड विस्कॉसिटी असे म्हणतात. जाड रक्त म्हणजे वाहिन्यांतून प्रवास कठीण, त्यामुळे क्लॉट्स होण्याची शक्यता वाढते. हार्टला अधिक मेहनत घ्यावी लागते. कोरोनरी आर्टरीमध्ये ब्लड फ्लो कमी होतो आणि अचानक ब्लॉक झाल्यास थेट हार्ट अटॅक. रक्त जाड म्हणजे रस्ता अरुंद आणि गाडी अडकल्यावर जे होतं तेच आपल्या हृदयातही होतं. थंड हवा कोरडी असते, त्यामुळे श्वास घेताना फुफ्फुसांना नॉर्मल वार्मथ देण्यासाठी शरीर ऑक्सिजन जास्त वापरतं. पण बाहेर हवा थंड असल्याने ऑक्सिजन कमी मिळतो. यामुळे होतं काय, तर हार्टला ऑक्सिजन कमी पडतो, पण काम जास्त लागतं. हाच मिसमॅच म्हणजेच मेजर रिस्क फॅक्टर असतो. हिवाळ्यात हार्ट अटॅकचे प्रमाण सर्वाधिक असते. याचं कारण म्हणजे झोपेत शरीराचे तापमान कमी असते. सकाळी ब्लड प्रेशर अचानक वाढतो. रक्त अधिक विस्कस असते. शरीर अचानक हालचाल करते, त्यामुळे प्रेशर वाढते. आणि म्हणून सकाळी इंटेन्स एक्सरसाइज, रनिंग या गोष्टी टाळल्या पाहिजेत. थंडी सर्वांसाठी समान नसते. काही लोकांसाठी हिवाळा जास्त धोकादायक ठरतो. त्यामध्ये 40 वर्षांपेक्षा जास्त वय असणारे, हाय BP असणारे, डायबेटीस असणारे, हाय कोलेस्ट्रॉल असणारे, स्मोकिंग करणारे, लठ्ठपणा, कमी चालणे, कमी व्यायाम करणे, पूर्वी चेस्ट पेन होत असेल तर, किंवा अंजायना झालेला असला तर, अशी लोक रिस्क झोनमध्ये असतात. आता हार्ट अटॅकची लक्षणे कोणती, हे कसे ओळखावे? छातीत दडपण येणे, जडपणा येणे, जबडा, खांदा, डावा हात, पाठ दुखणे, श्वास घेताना त्रास होणे, अचानक प्रचंड थकवा येणे, उलटी आल्यासारखं वाटणे, थंड घाम येणे, काही सेकंद चेस्टमध्ये टाईटनेस येणे किंवा जाणे. हे सगळे सायन्स दिसले की 5 मिनिटात लगेच डॉक्टरांकडे जा. आता हार्ट अटॅकचा थंडीमध्ये स्वतःचा बचाव कसा कराल? शरीर गरम ठेवणे. तुम्ही स्वतःचं शरीर गरम ठेवलं पाहिजे. त्यामध्ये स्वेटर, जॅकेट, टोपी, हातमोजे, छाती आणि पाय गरम ठेवा. थंडीत तहान कमी लागते, म्हणून पाणी कमी पिऊ नका. त्यामुळे डिहायड्रेशन होते. जास्तीत जास्त पाणी प्या. सकाळी इंटेन्स वर्कआउट टाळा. सूर्य उगवल्यानंतर एक्सरसाइज करा. तेलकट, क्रीमयुक्त पदार्थ कमी. लसूण, मेथी, सुकामेवा, फळे, भाज्या वाढवा. स्मोकिंग बंद करा, कारण स्मोकिंग प्लस थंडी धोक्याचं डबल कॉम्बिनेशन होतं. त्यामुळे हार्ट अटॅकची शक्यता वाढते. नियमित BP, शुगर, कोलेस्ट्रॉल, गरज पडली तर ECG, स्ट्रेस टेस्ट करा. शक्यतो मानसिक ताण टाळा. थंडीमुळे स्ट्रेस हार्मोन्स वाढतात, जे हृदयासाठी घातक असतात. हिवाळा सुंदर आहे, पण हृदयासाठी कठोर आहे. थंडीत आपल्या हृदयाला जास्त काळजी, जास्त संरक्षण आणि जास्त प्रेमाची गरज असते. म्हणून लक्षात ठेवा, हार्ट ब्रेक झालं तरी चालेल, ते सांभाळता येतं, पण हार्ट जर स्टॉप झालं तर नाही ना. हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा.